नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आपले मार्गदर्शक डॉक्टर विजय मेघने सर, तसेच आज आपल्या महाविद्यालयात आपल्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम, उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक एस.एम. जाधव सर, डॉक्टर घोष सर, खैरनार सर, तसेच काळे सर, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉक्टर स्वाती सिंग मॅडम, तसेच उपस्थित आपण सर्व प्राध्यापक प्राध्यापिका वर्ग, आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी आपल्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेल्या आपल्या प्रमुख अतिथी डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम यांचं प्रथमतः आपल्या महाविद्यालय परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत करते. आपल्या महाविद्यालयात आजच्या या दीक्षारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम म्हणजे बहुआयामी आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या समवेत उपस्थित आहे. जेव्हा सावित्रीची लेक उमलते, फुलते आणि बहरते तेव्हा ती कशी असू शकते याचं एक उदाहरण म्हणून आज मॅडम आपल्या समवेत आहे, आपल्या समोर उपस्थित आहे. मॅडमचं पुनश्च एकदा आपल्या महाविद्यालय परिवारात मनपूर्वक स्वागत करते आणि विशेषतः मॅडमचा परिचय करून देत असताना मला विशेष आनंद होत आहे की मॅडम डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम या लासलगाव महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. समीक्षक, वक्ता, साहित्यिक, एकपात्री कलाकार, कथाकथनकार, निवेदिका, गायिका, सूत्रसंचालिका अशा विविध भूमिकांतून मॅडम आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे. तर मॅडमचं शिक्षण एम.ए., डी.एड., बी.एड., एम.ए. आणि मराठी आणि शिक्षणशास्त्र विषयामध्ये मॅडमचं सेट आहे. त्याचबरोबर मॅडम पी.एच.डी. आणि पी.एच.डी. मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. प्राथमिक शिक्षिका ते डॉक्टरेट प्राध्यापिका आणि पी.एच.डी. मार्गदर्शक असा मॅडमचा एकंदरीत कार्याचा आवाका जर बघितला तर खूप व्यापक आवाका असल्याचं दिसून येतं. 7 वर्ष प्राथमिक शिक्षिका म्हणून मॅडम निफाड आश्रम शाळेत मॅडमने काम केलेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पी.एच.डी. मार्गदर्शक म्हणून मॅडमला मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळावर समीक्षक लेखक म्हणून मॅडम कार्यरत आहे. तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्य म्हणून मॅडम काम करतात. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिक रोड याच्या सदस्य मॅडम आहेत. दैनंदिन सकाळमध्ये अंतर्नाद या सदरात साप्ताहिक लेखन मॅडम करतात. दैनिक पुण्यनगरीमध्ये अर्धे आकाश तिचेही या सदरात मॅडमचं लेखन चालू आहे. दैनिक गावकरीमध्ये पुस्तक परीक्षण या सदराचं लेखन मॅडमने केलेलं आहे. नाशिकमध्ये 3 भव्य राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनांचे यशस्वी नियोजन मॅडमने केलेले आहे. त्याचबरोबर मिसेस नाशिक 2014चा बहुमान मॅडमला प्राप्त झालेला आहे. नाशिक आकाशवाणीवर निवेदिका म्हणून मॅडमने कार्य केलेलं आहे. तसेच जी मराठी, माय बोली, जी 24 तास, टीव्ही 9, कलर्स मराठी या विविध वाहिन्यांवर मुलाखती आणि इतर कार्यक्रम मॅडमचे प्रसारित झालेले आहेत. चित्रलेखा या महाराष्ट्रातील अग्रणी साप्ताहिकाने महिला सबलीकरण व युवा जनजागृती या कार्यक्रमाच्या कार्यासंदर्भाने दखल घेत जून 2018 मध्ये मुलाखत प्रसिद्ध केलेली आहे. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून विविध विषयांवरील 50हून अधिक शोध निबंध मॅडमचे प्रसिद्ध झालेले आहेत. विविध वृत्तपत्रात सातत्याने प्रासंगिक आणि वैचारिक लेखन मॅडम करतात. विविध दिवाळी अंक, नियतकालिके यातून मॅडमचं सातत्याने लिखाण चालू आहे. भिवंडी येथून प्रकाशित होणाऱ्या प्रसिद्ध लक्षवेध दिवाळी अंक 2016च्या मुखपृष्ठावरील सेलिब्रिटी म्हणून मॅडम झळकण्याचा मॅडमला बहुमान प्राप्त झालेला आहे. मॅडमचा जो परिचय आहे तो एकूण 6 पेज माझ्याकडे आहे आणि एक सावित्रीची लेक किती बहरू शकते, किती फुलू शकते याचं उदाहरण आमच्या सर्व सावित्रीच्या लेखींसाठी आहे. म्हणून मला परिचय करून देण्याचा मोह आवडत नाहीये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तरी काही निवडक आणि महत्वाच्या बाबींवर आपण प्रकाश टाकून पुढे जाणार आहोत. मॅडमने आतापर्यंत एकपात्री प्रयोग सादर केलेले आहे. त्यामध्ये मी अरुणा बोलते, जिजाऊ, मी सावित्री ज्योतिबा फुले, मी असिफा बोलते आणि मॅडमच्या कार्याचा जो ठसा आहे तो फक्त नाशिक जिल्ह्यापुरता, महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये, तर 7 समुद्रा पलीकडे मॅडमने आपल्या जिल्ह्याचं, आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं नावाचा ठसा उमटवलेला आहे. मी जिजाऊ या एकपात्री प्रयोगाचा शुभारंभ मॉरिशस येथे मॅडमचा झालेला आहे. सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत दिनांक 24 नोव्हेंबर 2018 रोजी मी सावित्री ज्योतिबा फुले हा एकपात्री प्रयोग मॅडमने सादर केलेला आहे. सिंगापूर येथे पर्यटन मंत्रालयाद्वारे ग्लोबल टीचर सिटीजन ऑफ इंडिया 2018चा पुरस्कार मॅडमला प्राप्त झालेला आहे. विशेष
उल्लेखनीय आणि गौरवास्पद बाब आहे. युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये मॅडमची 2018 मध्ये नोंद झालेली आहे. तसेच वेग न्यूज, G24 तास या विविध वाहिन्यांवर मॅडमच्या विविध मुलाखती प्रसिद्ध आहे. विविध संस्थांच्या संस्थापक म्हणून मॅडम कार्यरत आहे. आतापर्यंत 5 पुस्तके मॅडमची प्रकाशित झालेली आहे. त्यामध्ये अक्षराचं दान, मी अरुणा बोलते, काळोखाला दूर सारून, संवाद श्वास माझा, अस्वस्थतेची डायरी, तसेच मॅडमचे आगामी पुस्तकही बरीच पुस्तके येत आहेत. तसेच मॅडम मी अरुणा बोलते या पुस्तकास मॅडमच्या 4 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच काळोखाला दूर सारून या पुस्तकास मॅडमचे एकूण 8 पुरस्कार मॅडमला मिळालेले आहे. विशेष गौरवास्पद बाब आहे. तसेच अक्षराचं दान या काव्यसंग्रहास मॅडमला एकूण 8 पुरस्कार प्राप्त झालेले आहे. संवाद श्वास माझा या काव्यसंग्रहास मॅडमला सूर्योदय सर्वसमावेश मंडळाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. एकूण सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्याबद्दल मॅडमला एकूण 20 पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे जवळजवळ 50 पुरस्कारांपर्यंत मॅडमची ही झेप गेलेली आहे. आणि आपल्या महाविद्यालय परिवारातर्फे मॅडमला मी खूप खूप शुभेच्छा देईन की मॅडम आपला प्रवास, आपला हा जो यशाचा बहर आहे हा असाच सदैव बहरत राहो. आणि तुमच्या या बहरातून आम्ही मात्र काहीतरी फुल नाही तर फुलाची पाकळी घेऊन बहरण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू, यात अजिबात शंका नाही. मॅडम आज आपल्या महाविद्यालयात उपस्थित, तसं मॅडमचा परिचय करून माझं समाधान झालेलं नाहीये. खूप मोठा परिचय, खूप डिटेल मध्ये परिचय मॅडमचा माझ्याकडे आहे, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे थोडंसं मी माझ्या वाणीला आता विराम देते. मॅडम आपल्या महाविद्यालय परिवारात उपस्थित आहे. मॅडमचं पुनश्च एकदा महाविद्यालय परिवारात खूप खूप स्वागत करते आणि मॅडमला मी विनंती करते की मॅडमनी आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. आपल्याला असं बसवून ठेवू, आपल्या एवढं मोठ्या प्रमाणात गोड कौतुक होत असेल तर मला खूप गिल्ट येतो, खूपदा संकोच वाटायला लागतो. आणि मग मी खूप वेळा सूत्रसंचालन केला, म्हणते किंवा परिचय करून देणाऱ्याला की थांबा प्लीज, आता मला असं बसवून ठेवलंय, मी केंद्रबिंदू आहे, सगळे माझ्याकडे बघतायत. परंतु कार्यकाळाचं इतकं प्रचंड प्रेम आहे माझ्या कामावर, मी करत असलेल्या कामावर, की त्या म्हणजे आमची पहिली भेट साधारण 8-10 वर्षांपूर्वी झाली असेल बहिष्कार शिक्षण मंडळाच्या व्याख्यानानिमित्त. तेव्हापासून त्या भारावलेल्या आहेत ना आज तागायत. आणि हालांकि हमारी बार बार बात नहीं होती, सिंह मैडम का मैंने आपको कहा था कि हालांकि हमारी बार बार बात नहीं होती, लेकिन जो बॉन्डिंग है, एक वैचारिक अटॅचमेंट असते ती आहे. आणि आज कार्य मॅडम नंतर मला तुम्ही जे सगळेजण भेटता आहात, तर यानंतरच्या पुढच्या भेटीला आपली तशी अटॅचमेंट असेल असं काहीतरी तुमच्या पुढे ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. तशी थोडी तयारी मी करून आलेली आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य ज्यांनी अत्यंत नाविन्यपूर्ण आणि सगळी जी मरगळ आलेला जो काळ होता, जे वातावरण होतं, त्यातून एक उभारी देण्याचा जो प्रयत्न या उपक्रमातून केलेला आहे, ते या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर विजय मेधने सर, डॉक्टर खैरनार सर, डॉक्टर रकीबे सर, डॉक्टर स्वाती सिंग ज्या या प्रोग्रामच्या समन्वयक आहेत, डॉक्टर अविनाश काळे सर, डॉक्टर भोये सर, प्राध्यापक श्याम जाधव, आणि मला ही सगळी नामावली लिहून देणाऱ्या नुकत्याच मला भेटलेल्या गीते मॅडम, आणि तुम्ही सगळेजण. खरं तर प्रेरणा या विषयावर मी बोलणार आहे. मला नाही वाटत की माझा एवढा अनुभव किंवा काही आहे की मी तुमच्या सारख्या गुरुजनांना, ज्येष्ठ गुरुजनांना काही प्रेरणा वगैरे द्यावी असं. पण एकत्र येऊन आपण खूप छान काम केलं ना, तर त्याचा प्रभाव खूप मोठा आणि महत्वाचा असतो. हे आपण याच्या निमित्ताने दर पंचवार्षिक अनुभवत असतो. तर लोकसाहित्यातल्या 2 ओळी ज्या मला प्रचंड आवडतात, भावतात, त्या मी तुम्हाला इथे सांगेन की एकटे मी गेले बाई, झाड हल्ले नाही. एकटे मी गेले बाई, झाड हल्ले नाही. दुकटे मी गेले बाई, झाड हल्ले नाही. एकटे मी गेले बाई, झाड हल्ले नाही. दुकटे मी गेले बाई, झाड हल्ले नाही. साऱ्या जणी गेलो आम्ही, झाड राहिले नाही. आपण सगळेजण एकत्र आला तर खूप चांगलं काम करू शकतो. आणि हा तुमचा जो प्रयत्न आहे ना, तो प्रचंड गौरवास्पद आहे की विद्यार्थी ऑफलाईन कॉलेज सुरू झाल्यावर विद्यार्थी थोडा उदासीन आहे अजून. आणि गेली 1.5 वर्ष 18 महिने जी काही मरगळ आलेली आहे ती झटकून टाकण्यासाठी एक खूप चांगला प्रोग्राम
इथे पार पडतोय 25 तारखेपासून आणि त्याचा मी एक अंश आहे, याचा मला आनंद आहे. सगळ्यात आधी आपण ज्या ज्ञान मंदिरात आहोत त्या ज्ञान मंदिराची पहिली पायरी चढण्याचं भान आणि जाण जिने दिलं त्या सावित्रीबाईंविषयी माझ्या आपण पारंपरिकता जरा या कोरोनाच्या काळामध्ये आपण प्रचंड टेक्नॉलॉजी झालं, डिजिटली बऱ्याच गोष्टी आपण शिकलो, करणं जाणून घेतलं आणि म्हणून पारंपरिक पद्धतीने आपण फाटा दिलाय. कारण याच माध्यमातून आपण 1.5 वर्ष मुलांशी अटॅच होतो. मग ते व्हिडिओ लेक्चर्स असतील, ते झूम गुगल मीटवरचे लेक्चर्स असतील किंवा अदर प्लॅटफॉर्मचे असतील. म्हणून प्रतिमा पूजन वगैरे या भानगडीत कदाचित आपण पडलो नसू आणि चांगला आहे, हा सकारात्मक बदल आहे, खूप चांगली गोष्ट आहे. कारण वेळेचं महत्व आपण जाणलं पाहिजे. तर सावित्रीबाईंना अभिवादन करताना पहिल्याच कवितेतून म्हणेन, प्रेरणेची देवी आहे ना ती, म्हणून प्रेरणा या विषयावर बोलताना सुरुवातीला सावित्रीबाईंविषयीची कविता. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मूल ही चौकट मोडली. सावित्री तू होतीस म्हणून, सावित्री तू होतीस म्हणूनच प्रथांची ही प्रेत तू जमिनीत गाडलीस. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीने प्रत्येक लढाई आजपर्यंत जिंकली. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दार खुली झाली आणि आज दगडांची ही फुलं झाली आणि आज दगडांची ही फुलं झाली. सावित्री किती अडकाय, सावित्री किती अडकाय ती रूपवर्णावी तुझी, तू अशी अनंतात पण हृदयांतरी प्रतिमा तुझी. सावित्री तू दिसतेस मला माझ्या मनाच्या नभात, सावित्री तू भासतेस मला एक मंगल प्रभात. तूच दामिनी, तूच दामिनी, तूच स्वामी, तूच दामिनी, तूच स्वामिनी, तूच कांतान, तूच मानिनी. माऊली तूच पडकरी वाघिणी, माऊली तूच पडकरी वाघिणी. पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी, पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी. मी स्वातंत्र्यवादिनी आहे आणि हे जे या मंचावर मला जो सन्मान मिळतोय त्या स्वातंत्र्यवादिनीमुळे आहे. आणि या हॉलमध्ये पुरुषांपेक्षा अधिक महिला बसलेल्या आहेत, तेही मला वाटतं सावित्रीबाईंचं देणं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. तर आपण जे 1.5-2 वर्ष ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्कात होतो विद्यार्थ्यांशी, आता मला या वेळेला युट्यूब लाईव्हवर जे काही शेकडो मुलं ऐकत आहेत त्यांच्यासाठी हे आहे आणि माझ्या समोर इथे जे गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्यासाठीही हे सगळं आहे. साधारण जनरल बोलण्याचा प्रयत्न आहे, माणूस म्हणून बोलण्याचा प्रयत्न आहे आणि माणूस म्हणून ऐकलं पाहिजे. खरं तर आपण सगळेच अजून माणूस झालेलो नाही, जन्माला जरी माणूस म्हणून आलेलो असलो तरीही माणूस ही व्याख्या खूप वेगळी आहे. माणसाशी शतकातून एकदा जन्माला येतात, जसे महात्मा फुले आले, ज्ञानेश्वर आले, तुकोबा आले, रमाबाई रानडे, टिळकबाई रानडे, टिळक, गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई, अहिल्या आणि इतर आणखी अनेक महामानव. हे काही माणसाची व्याख्या आहे. आपण स्वतःला माणूस म्हणून घेतो, परंतु माणसाच्या ठाई असणारे जे काही सगळे जे गुण आहेत ना ते सगळ्यांकडे नसतात. कुणी परफेक्ट नाही, मी नाही तू, ते सगळ्यांकडे नसतात. कुणी परफेक्ट नाही, मी नाही तुम्ही नाही, परंतु त्यासाठी प्रयत्नशील नाही, परंतु त्यासाठी प्रयत्नशील नसणं ही मात्र चुकीची गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे. म्हणून म्हटलं की माणसं शेकडो वर्षातून एकदा जन्माला येतात. कोरोनाचं दुष्टचक्र अजून काही प्रमाणात सुरू आहे, परंतु एका वाक्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, एका गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे की या जगात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नाही आणि नसते. वाईट काळ येतोय, तो आपल्याला आपण सामोरे जातो, फेस करतो आणि कालांतराने पुन्हा चांगले दिवसही येतात, येऊ शकतात. यावर आपला दृढ निश्चय असला पाहिजे. आणि नियती निसर्ग नावाची एक गोष्ट आहे, त्याच्यापुढे कुणाचंच काही चालत नाही. आणि मला वाटतं या गोष्टींना सामोरं जाण्याची तयारी आता आपण येत्या काळामध्ये केली पाहिजे. कारण जागतिकीकरणाचा काळ आहे सगळा. गेला काळ वेगळा होता, येणारा काळ वेगळा आहे आणि सांप्रत काळ आणखी वेगळा आहे. म्हणून या वाक्यावर आपण दृढ विश्वास ठेवायला हवा की या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरूपी राहत नाही. आपण इतरांना काय देतो तेच आपल्याला परत मिळतं. एक छान वाक्य आहे, 3च शब्दांचं आहे, पेराल तेवढा येतो तेच आपल्याला परत मिळतं. एक छान वाक्य आहे,
तीनच शब्दांचा आहे. पेराल ते उगवेल. आपण जे पेरू तेच उगवणार. तुम्ही विष पेरलं ना तर तुमच्या वाट्याला काटेच आहेत. तुम्ही चांगल्या गोष्टी पेरत गेलात तर चांगलं परतून आपल्याकडे येतं. ही बुमरॅंगसारखी गोष्ट असावी असं वाटतं मला. एक गोष्ट सांगते छोटीशी. आता तुम्ही म्हणाल ही गोष्ट ऐकण्याचं वय नाहीये आमचं, पण गोष्ट माणसाला नेहमीच अट्रॅक्ट करते, आकर्षित करत राहते. आज आपण, तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी ऐकलेली गोष्ट आहे. पहिली चिमणी कावळ्याची गोष्ट आहे, बरोबर ना? ती आजही आपल्याला आठवते. आजही आपल्या घरातल्या लहान मुलांना आपण ती सांगतो. म्हणजे आणि आज सिनेमे पाहायला जातो आपण, नाटक पाहायला जातो. म्हणजे काय करतो आपण? कथानक ऐकायला पाहायला जातो. कादंबरीवर बेतलेला चित्रपट असेल आणि तो चित्रपट आपण पाहायला जातो, म्हणजे आपण ती कथाच अनुभवायला जात असतो. एक छोटीशी गोष्ट सांगते. आपल्याकडे काय आहे आणि आपण काय देतो दुसऱ्यांना? त्याच्याकडे जे असेल ना तेच देतो तो इतरांना. 2 घरं आहेत शेजारी आणि मोठं अंगण आहे दोन्ही घरांना. आणि शेजारी खूप झाड आहेत. दोन्ही घरांच्या समोर झाडं आहेत आणि त्या झाडांचा पाला पाचोळा कचरा रोज जमतो. एक्स आणि वाय असं 2 घरं समजूया आपण. त्या एक्स घरापुढे एवढा काही पाला पाचोळा कचरा जमतो, तो सगळा कचरा वेचून ती माणसं वायच्या घरासमोर नित्यनेमाने टाकतात. वाय जरा सहनशील आहे, माणूस होण्याच्या मार्गावर असावा, तो फार तक्रारी करत नाही. एकदा होतं, दोनदा होतं, सांगून पाहतात, उपयोग नाही. रोजचा नित्यक्रम चालतो. बघा ना, आपलं घर स्वच्छ करण्याच्या नादात आपण इतरांची घरं अस्वच्छ करत असतो, घाण करत असतो. याचं खूप लोकांना घरामध्ये मानसिकता पण घ्यावर. घर हे रूपक वापरते आहे. आपल्या दुष्ट मानसिकतेमुळे, आपल्या वेगळ्या मानसिकतेमुळे आपण इतरांची मानसिकता कशा पद्धतीने बदलून टाकतो? घर या रूपकावरून ते समजून घ्या. तर एक्स आपल्या घरासमोरचा सगळा कचरा वायच्या घरासमोर टाकत जातो. आणि सीझन मध्ये वायच्या घरासमोर फळांनी लगडलेली झाडं आहेत. मग तो काय करतो? ती फळं टोपलीत उतरवून घेतो आणि सगळी फळं टोपलीत उतरवून घेतल्यानंतर त्यातली काही फळं एका छोट्याशा टोपलीमध्ये एक्सच्या घरी पोहोच करतो. वायची बायको रागवते, काय म्हणे ते उठ सूट आपल्या घरात रोज सकाळी कचरा टाकतात घरासमोर, म्हणे किती बोला काही कळत नाही, आणि तुम्ही खुशाल त्यांना एवढी ताजी ताजी रसरशीत फळं दिलीत म्हणे ती फुकट. तो व्यक्ती आहे, मी म्हटलं तो माणूस होण्याच्या मार्गावर असेल. तो शांतपणे म्हणतो बायकोला, अगं ज्याच्याकडे जे असेल ते त्याने द्यावं. त्यांच्याकडे कचरा आहे, त्यांनी कचरा दिला. आपल्याकडे ताजी रसरशीत सुंदर फळं आहेत, गोड गोड, ती आपण त्यांना दिली. आणखी एक उदाहरण. सध्या आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जास्त अवलंबून राहतो. खरं तर राहायला नको, आपण पुणे युनिव्हर्सिटीशी संलग्नित आहोत, पण आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीशी जास्त निगडीत झालो अलीकडे समाज माध्यमातून. तुम्ही वाचला असेल तो किस्सा पुन्हा एकदा सांगते. वाचणं आणि ऐकणं, कुणीतरी सांगणं यात तफावत असते, प्रभाव वेगळा पडू शकतो. त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत वाचलेली जी गोष्ट आहे ती अशी आहे की ती बाई रोज एका ठराविक वेळेला तिच्या किचनमध्ये पोळ्या लागते आहे आणि पोळ्या लागता लागता शेजारच्या खिडकीकडे तिचं लक्ष जातं. खिडकीला काचाची तावदानं आहेत आणि त्या काचाच्या तावदानामधून ती निरीक्षण करत राहते. आता हे घेऊ नका बरं का, मॅडम बायांविषयी बोलताय, बायांविषयी तक्रारी करताय. ह्युमन बीइंग म्हणून विचार करा, आपली गल्लत इथेच होत असते. आपण इथल्या व्यक्ती म्हणून इथल्या प्राण्यांचा विचार करत नाही, मी मनुष्य प्राण्यांचा विचार करत नाही. मनुष्य प्राणी ही संकल्पना वापरली आहे. आपल्याकडे वेगळेच चांगले आहेत, बाई माणूस, लेडीज बाया, पुरुष माणसं, काय काय संकल्पना आहे. आता मी भाषेची असल्यामुळे त्या विनोदाने गेलो तरी गंभीर दृष्टीने आपण तिकडे पाहायला पाहिजे. तर ती बाई रोज सकाळी नित्यनेमाने पोळ्या लाटताना शेजारच्या खिडकीकडे बघते. त्या खिडकीची तावदानं काचेची आहेत आणि काचेच्या तावदाना पलीकडे बघते तर तीच वेळ शेजारच्या बाईच्या धुणं धुण्याची असते. तिच्या पोळ्या होईपर्यंत तिचं धुणं धुवून दोऱ्यांवरती वाळत घालते. इकडे पोळ्या लागणाऱ्या बाईच्या नवऱ्याची जेवणाची वेळ होते, तो येतो, ती म्हणते बघा किती गतिच्छ आहे बाई, किती मळलेले कपडे, काय करते एवढा वेळ बसते म्हणे, सगळे बघा किती काळपट दिसतात ते कपडे, एक तरी स्वच्छ दिसतोय त्यातला.
नवऱ्याने ताट उचललं, तिकडे गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच वेळ, तिची धुणं धुण्याची, हिची पोळं लाटण्याची आणि नवऱ्याची जेवण्याची. दुसऱ्या दिवशी ती बाई म्हणते नवऱ्याला, तिच्यात फरक पडलेला दिसतोय जरा बरं का, कपडे कशी स्वच्छ दिसतात बघायला, खचमकतायत. नवरा पोट हसतो आणि म्हणतो, अगं आपल्या खिडक्यांची काचा काल मी पुसल्यात संध्याकाळी. गळाला मध्ये अर्थ तुम्हाला. दृष्टी खूप मॅटर करते. आपण कसं पाहतो. खुद के अंदर झांकना भूल जाते हैं हम अक्सर. स्वतः आग डोकावून विसरून जातो आणि जगाला इतकं शिकवतो आणि चुकूनही स्वतः डोकावून पाहत नाही. हल्ली एक वाक्य मला प्रचंड आवडतं. जेव्हापासून मन की बात सुरू झाले, काम की बात कोणीच करत नाही, मन की बात खूपदा होते. सुनना कोई नहीं चाहता, सुनाना हर कोई चाहता है. सुनना कोई नहीं चाहता, सुनाना हर कोई चाहता है. ऐकायचं कुणालाच नाहीये, सगळ्यांना बोलायचं आहे. सगळ्यांना बोलायचं तर ऐकणार कोण? अशी परिस्थिती आहे ना. आणि मला अभिमान वाटतो, ज्या संस्थेत मी शिकले, मराठा विद्याप्रसारक समाजाच्या जनता विद्यालय गांधीनगरमध्ये मी शिकले. प्राथमिक 5वी पासून 10वी पर्यंत. केटीएच्या कॉलेजला मी 2004 मध्ये एमए पूर्ण केलं आणि 2004-05 मध्ये मी बीएड केटीएच्या मधूनच पूर्ण केलं. आणि अशा संस्थेने मला बोलण्याची संधी दिलेली आहे. माझ्या संस्थेने मला बोलण्याची संधी दिली आहे. तो फक्त महसूस होत आहे, छान वाटते. आणि इथे खूप चांगलं आहे. आप सुनाना नहीं चाहते, आप सुनना चाहते हो. हा बदल खूप चांगला आहे. नाहीतर साधारण कसं आहे, अजूनही या काळात म्हणजे 75 वर्ष उठून गेलेली आहेत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून. आजही बाई पारतंत्र्यातच आहे. म्हणजे स्त्री पुरुष हा भेद होतो. मी जनरल बोलते आहे ना, मी महिला सबलीकरण हा विषय घेत नाहीये. म्हणजे आजही स्त्री पुरुष हा भेद आहेच. त्यातल्या त्यात थर्ड जेंडरचा तर आपण बिलकुल विचार करत नाहीये. मला खूपदा वाटतं, मी महिला सबलीकरणावर बोलते तेव्हा, की अरे आपण किती स्वार्थी आहोत. आपण तावातावाने ताड बोलत असतो महिला सबलीकरणावर आणि पुरुष प्रधान मानसिकतेवर. पुरुषांविरोधात नाही, पुरुषांविरोधात नाही. कारण बाईचं कल्याण करणारे, बाईच्या कल्याणाची कामं करणारे, नियम करणारे, कायदे करणारे बहुसंख्य पुरुष आहेत, हे विसरून चालणार नाही. आणि पुरुषांमध्ये पण स्त्रैण नावाचा एक भाव असतो. स्त्रैण फार छान आहे बरं का. बाई स्त्रैण असेलच असं नाही. याचा थोडं हाय लेवलच आहे, समजून घ्या. बाई स्त्रैण असेलच असं नाही, पण पुरुष स्त्रैण असू शकतो. स्त्रीवादी जो असतो ना, तो पुरुष आहे. फुले स्त्रीवादी होते, राजाराम मोहन राय स्त्रीवादी होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रीवादी होते. स्त्रीवादी असणं ही एक भूमिका आहे. पण हल्लीची गोष्ट अशी झालेली आहे की आपल्याला भूमिकाच असत नाही. आपण बिनबुडाचे असतो, कुठलाच बेस नाहीये. जिकडे वारा तिकडे दिवा. भूमिका नसण्याचा काळ भयंकर असतो बरं का. आणि भूमिका नसणं ही पण भयंकर गोष्ट आहे. भूमिका का नसते? आपण मेंदूवर ताण देत नाही. माझी एक मैत्रीण आहे, ती मला म्हणाली, अगं लॉकडाऊन मध्ये दिवस जात नाही, तुझ्याकडे खूप पुस्तक आहेत लायब्ररीमध्ये, सुचव ना जरा काही पुस्तकांची नावं, साधारण वेळ जाईल माझा. तिला म्हटलं हो सुचवते. मी सगळ्याची तात्विक वगैरे सैद्धांतिक सांगणारी समीक्षा, अनालिसिस, विश्लेषण अशी काही पुस्तकं सुचवली. ती म्हटली, हे कशाला सुचवले मला बुद्धीवर अजिबात ताण द्यायचा नाही. मला अशी छान अशी काही विनोदी चुटकुले, गाणी, उखाणी, म्हणी असं काहीतरी हलकं फुलकं सुचवलंय. म्हणजे काय, मी अनालिसिस केला त्या घटनेचा, यांना भूमिकाच नाही. यांनी मेंदूवर ताणच दिलेला नाही अजून. सांप्रत काळाचं विश्लेषण करण्यासाठी मेंदूवर ताण द्यावा लागतो ना थोडा. काय चाललंय, आपण कुठे, आणि जे चाललं आहे त्याचे दूरगामी काय परिणाम होतील, मानवावर काय होतील, माझ्या भविष्यावर, माझ्या पुढच्या पिढ्यांवर काय परिणाम होतील. म्हणजे एक खूप मोठा वर्ग आहे ज्याला आजही वैचारिक बोलणं, वाचणं, ऐकणं आवडत नाही. त्याची अभिरुची खूप वेगळी आहे. तर मी म्हणते, तो या काळात नाहीच रमत. तो वेगळ्याच काळात वेगळ्याच विश्वात असतो.
तर मला अध्यापक म्हणून नेहमी वाटतं, एक अभ्यासक म्हणून भाषेची नेहमी वाटतं की आपण ही जाण विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. म्हणजे वर्तमान काळाचं विश्लेषण करण्याची, चिकित्सा करण्याची जी काही उर्मी असते ना, जिज्ञासा, ती आपण मुलांमध्ये प्रेरित त्यासाठी केलं पाहिजे, निर्माण केली पाहिजे. मी वर्गात येते ना, आता मी ना एक खरं सांगते, आता तात्विक सिद्धांतिक काही सांगत नाही, मी अनुभवातून आपल्याला कशा चांगल्या गोष्टी समजत जातील त्यावर भर देईन. कदाचित तुमच्याकडे एवढे चांगले किंवा यापेक्षा चांगले अनुभव असू शकतात. मी जगण्यावर विश्वास करते, मी माणसावर विश्वास करते, मी जीवनावर विश्वास करते, मी जिवंत माणसांवर विश्वास करते, मी माझ्या प्रेमळ, होतकरू आणि उद्याची पिढी घडवणाऱ्या माझ्या पोरांवर, माझ्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवते आणि म्हणून त्यांच्याशी निगडीत विश्वास ठेवते आणि म्हणून त्यांच्याशी निगडीत काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे, त्या शेअर करते आहे. वर्गात शिरल्याबरोबर लगेच पुस्तक काढून रे काल कुठे होतो आपण, हा सिद्धांत, डार्विनचा सिद्धांत कुठे होतो आपण, बोललेचा अंतर्वर्त बहिर्वर्त सिद्धांत, स्वन स्वनिम, कंटिन्यू, बेल झाली आणि चला उद्याच्या लेक्चरला हे येणार आहे, चालले पुस्तक. हे टीचिंग नाही आणि नसू शकतं यावर माझा विश्वास आहे. मग टीचिंग काय असू शकतं? गेल्यानंतर अरे पेपरला बघितलं काय आज बातम्या कुठे ऐकल्या, अरे असं असं आहे. हा पहिले 1-2 दिवस मॅडम काय रोज बातम्या सांगतात. आता मॅडमला मुलांना वाटायला लागलं माझ्या मॅडम BBC लंडन, मी गेले की मी बातम्या सांगते सगळ्या. आणि मग एक वेळ अशी आली, डेली व्हायचे 6-7 महिने मी जी हेडलाईन असेल त्यावर चर्चा करायची. आणि मुलांना आपण पुस्तकी कसं शिकवू शकतो, आपण जगणं शिकवलं पाहिजे ना मुलांना. ते पुस्तकातलं सगळं शिकतील, भूकंपट्टी करतील, रट्टा मारतील, पासही होतील, पण जगण्याच्या लढाईत ते हारतील. ते भयंकर आहे ना शिक्षकासाठी. अरे हा खूप हुशार लिहिला होता, त्याला डिस्टिंक्शन मिळायचं, आत्महत्या केली, काय झालं? मग तुम्ही कुठे कमी पडलात गुरु म्हणून? पालक म्हणून त्याचे पालकही कमी पडले असतील, गुरु म्हणून तुम्ही कुठे कमी पडलात? तुमच्या सानिध्यात होता ना तो, त्याच्या पाल्यापेक्षाही त्याच्या पालकांपेक्षाही तुमच्या शब्दाला जास्त महत्व देत होता, तुमचा अधिक ऐकत होता. गुरु म्हणजे काहीतरी भारी प्रकरण आहे हे त्याला माहिती होतं, त्यामुळे तो तुम्हाला फार गांभीर्याने घेत होता. मग तुम्ही काय सांगितलं? 3 वर्ष स्पेशलला तुमच्या संपर्कात तो होता, तुम्ही काय सांगितलं त्याला? तुम्ही काय बोललात, काय वार्तालाप केला, त्याच्यात कुठला बदल घडून आणला, काय परिवर्तन केलं? हे ध्येय शिक्षकाचं असलं पाहिजे. हा मला माहितीये ती मुलं पूर्ण तयार झालेली असतात, FY ला आपल्याकडे येतात ना, मुलं पूर्ण तयार झालेली असतात. आय मीन त्याच्या धारणा थोड्या अशा क्लिअर व्हायला लागतात. त्यांना बदलवणं किंवा परिवर्तन करणं हे रचनात्मक पद्धतीने झालं पाहिजे. खूप सकारात्मक बाबी आपल्याला त्याच्यामध्ये पेरता येतात, यावर माझा विश्वास आहे. मग 6-7 महिने रोज न चुकता मी मला सांगायचं की अरे आपल्या लायब्ररीमध्ये सगळे पेपर असे मांडून ठेवलेले असतात, पोरांना कोणीच नाही. म्हटलं बरोबर आहे, कसं जावे तुम्ही, एवढी मोठी नदीमध्ये बोटीने जावं लागते, पाऊस पाण्याचे दिवस आहेत, कसे झालं? मग असं जरा टोचून पोरांना बोलायला लागल्यानंतर गंमत वाटायला लागली. मग मॅडम उद्या विचारते म्हणून का होईना पोरं फिरायला लागले तिकडे. आणि एक 8 महिन्यानंतर मला असं चित्र दिसायला लागलं की मी आता बातम्या सांगत नव्हते, माझी मुलं मला बातम्या सांगत होते. हे खूप सुखद होतं, हे खूप छान होतं. मॅडम आज तुम्ही त्या बातमीविषयी बोललेच नाही, मुद्दा खूप सवय केली मुलांना. 7-8 महिने खूप सवय केली. रोज हेडलाईन बातम्या किंवा त्याच्यावर चर्चा, अभ्यासक्रमाशी संबंधित असेल, राजकीय बाबीत असेल, आर्थिक, रोज हेडलाईन बातम्या किंवा त्याच्यावर चर्चा, अभ्यासक्रमाशी संबंधित असेल, राजकीय बाबीत असेल, आर्थिक काही धोरण असेल, सांस्कृतिक सामाजिक काहीतरी झालेलं असेल. आणि 7-8 महिने मुलांना खूप सवय लावली, ऍडिक्ट झाले पोरं. आणि नंतर मी ते मी सांगणं सोडून दिलं आणि मुलं स्वतःहून ते बातम्या पाहायला लागले आणि सांगायला लागले. आहे संयम ठेवावा लागतो, शिक्षकांना प्रचंड संयम ठेवावा लागतो. आणि हल्लीचा तर काळ असा आहे, आपण शाळेमध्ये जायचो, काय झालंय, आपण शाळेमध्ये जायचो तेव्हा थोडीशी तरी तक्रार केली आपण तरी आपली आई येऊन सांगायची. आता मला समकालीन जे असतील त्यांना सगळ्यांना माहिती आहे, बहुधा आई नाही वडील येऊन सांगायचे त्याला चांगला चोपून काढा, अजिबात सोडू नका, ऐकत नाही, अभ्यास करत नाही. आणि आपल्याकडे भय, बुद्धी आणि आदर या गोष्टी होत्याच शिक्षकांविषयी. भीतीपोटी तरी मग आपण धड वागण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचो. पण हल्ली जे आहे चित्र थोडं वेगळं आहे. प्रत्येक मुलाच्या मग आपण धड वागण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचो. पण हल्ली जे आहे चित्र थोडं वेगळं आहे. प्रत्येक मुलाच्या हातात स्मार्टफोन आहे,
कधी कधी तर शिक्षकांपेक्षाही वर्तमानकालीन गोष्टी त्याला अधिक माहिती असतात, पडद्या मागच्या गोष्टी अधिक माहिती असतात. त्यामुळे मला असं वाटतं गुणग्राहकता दोन्ही बाजूनी असली पाहिजे, शिक्षकाकडे असली पाहिजे, विद्यार्थ्यांकडे असली पाहिजे. म्हणजे मी मेरी सुनो, मी म्हणेन ते फायनल, अहम ब्रह्मास्मी, दोन्ही गोष्टींकडे दोन्ही बाजूने गुणग्राहकता असली पाहिजे. मुलांकडून पण खूप शिकण्यासारखं असतं. अहम ब्रह्मास्मी, दोन्ही गोष्टींकडे दोन्ही बाजूने गुणग्राहकता असली पाहिजे. मुलांकडून पण खूप शिकण्यासारखं असतं. अरे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यातून आनंद मिळवता येतो. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यातून आनंद मिळवता येतो. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. आमच्याकडे गॅदरिंगच्या निमित्ताने तुमच्याकडे सगळ्याच कॉलेजेसमध्ये होत असेल रांगोळी स्पर्धा वगैरे. मी बोलत चांगली असेल पण कदाचित बरी बोलत असेल, चांगलं म्हणणे धारिष्ट आहे, परंतु रांगोळी बिंगोळी कुकिंग बिकिंग या बाबतीत प्रचंड. मी बोलत चांगली असेल पण कदाचित बरी बोलत असेल, चांगलं म्हणणे धारिष्ट आहे, परंतु रांगोळी बिंगोळी कुकिंग बिकिंग या बाबतीत प्रचंड कच्ची आहे. तर पाककलेची स्पर्धा होती, रांगोळीची आहे. तर पाककलेची स्पर्धा होती, रांगोळीची स्पर्धा होती आणि मला परीक्षक नेमलं तर मी म्हणाले की हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. बरोबर आहे की आपले गुण दुर्गुण आपल्याला माहिती असतात. तर मी म्हणाले की हा मुलांवर अन्याय आहे, ज्यात मला ओचट होऊ येत नाही, कळत नाही, त्या गोष्टीचा परीक्षक मी कशी काय होऊ शकते. पण मग त्या मुलीला मी म्हणाले मला अशी रांगोळी काढायला शिकव. काय संस्कार भारती 5 बोटांनी ती काढत होती सुंदरशी रांगोळी. तेव्हा मला अशी रांगोळी काढायला शिकव मला. तिला किती छान वाटलं आणि मी ती शिकले. रस्त्याने येत होते त्या दिवशी कॉलेजला चालले होते आणि समोर एक बाई येत होती, प्रचंड त्रासिक चेहरा होता तिचा. ती रोज दिसायची कशी, पण आज ती दिसत नव्हती. तिची आणि माझी वेळ क्रॉस व्हायची एकच. तिला म्हटलं मी गाडी स्लो केली, म्हटलं मावशी साडी खूप छान आहे. बाईचा फुललेला चेहरा अगदी लांब जाईपर्यंत ती मला फुललेला चेहरा अगदी लांब जाईपर्यंत ती मला वळून पाहत होती आणि मी आरशातून तिला पाहत होते. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, आनंद देता येतो. सुगंध आहे ना, सुगंध अंतराची गुपी. इतरांवर आपण तो फवारला ना की आपल्या हाताला लागतोच की छान, उसका भी दिन बन गया और मेरा भी दिन बन गया. किती छान आहे. ती मावशी सतत रेंगाळत राहिली. मला कोण काय मला नाव नाही माहिती, पण ती किती छान पद्धतीने पुढे गेली, हसत गेली. खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपल्याला त्यातून आनंद मिळतो आणि इतरांनाही देता येतो. मगाशी मी म्हणाले की आपल्याला संयम सध्याची खूप मोठी गरज झालेली आहे. सकारात्मक असणं खूप मोठी गरज झालेली आहे. सकारात्मकता किती असावी काय आहे, सकारात्मकता किती असावी काय असावी. एडिसनचं उदाहरण घेते. शास्त्रज्ञ एडिसन काय म्हणतात, त्यांनी बल्बचा शोध लावला. बल्बचा शोध लावला. किती प्रयोग केले असतील त्यांनी बल्ब पेटवण्यासाठी? तो 1000 प्रयोग केले. एडिसनने बल्ब पेटवण्याच्या शोधासाठी 1000 प्रयत्न केले. त्याचे मित्र हसायला लागले त्याला आणि म्हणाले अरे काय वेडा किपुळा म्हणे तू, 1000 प्रयत्न केले तू, तुला साधी गोष्ट कळली नाही की या पद्धतीने बल्ब लागतो. एडिसन म्हटला, शांतपणे म्हणाला. मोठी माणसं अशी शांत संयमी असतात, नम्रपणे बोलतात. एडिसन म्हणाला नाही रे भावांनो, या 900 मार्गांनी बल्ब पेटत नाही हे मी जगाला सांगितलंय. या 1000वा प्रयत्न जो आहे ना मार्ग, त्या मार्गाने बल्ब पेटतो. अशा पद्धतीची सकारात्मकता किती छान आहे. परंतु आता आपण काय झालो, आपण प्रचंड प्रतिक्रियावादी झालेलो आहोत. सांप्रत काळामध्ये आपण प्रचंड प्रतिक्रियावादी झालेलो आहोत. विवेकवादी आणि विज्ञानवादी असणं आजची गरज आहे खरं तर. तर विवेक कशाशी खाता हे आपल्याला खूप लोकांना माहित नाही. कदाचित मीही पूर्ण अंशाने विवेकवादी नसेल, मी त्या वाटेवर असेल, प्रयत्नशील असेल. मुलांना वाचणं आवडत नाही हल्ली. खूप मुलांना बरं का सर वाचणं आवडत नाही हल्ली. त्यांनी ऐकलं पाहिजे. ऐकायला पण मागत नाही लोक. ऐकलं पाहिजे. मुलांना वाचायचं नसेल, वाचनात अभिरुची नसेल ना, तर खूप चांगल्या पद्धतीचे वक्ते, खूप चांगल्या पद्धतीचे व्हिडिओज, खूप चांगल्या पद्धतीचे ऑडिओज समाज माध्यमांच्या याच्या मार्गाने पण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतात खूप छान पद्धतीने. आम्ही मराठीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 1-2 एकपात्री प्रयोग दाखवतो, नाटक दाखवतो, कारण नाटक साहित्य प्रकार आहे ना, तो शिकायला आहे. आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत अशी एक गोष्ट दाखवता येते, प्रत्यक्ष अनुभूती.
खूप वेगळं असतं. आपण क्लासरूममध्ये नेहमी बोलतो तुमचं महाविद्यालय खूप प्रगत आहे. मला आल्या विचारलं की पीपीटी करणार आहात का मॅडम. मला कल्पना नव्हती पीपीटी आणली असते, पण मला असं वाटलं कुठली कुपडी न घेता आपण बऱ्यापैकी बोलू शकतो, म्हणून मी हा प्रयत्न केला. तर ह्या सगळ्या माध्यमांचा वापर करून मुलांमध्ये अनेक बाबी पेरता येऊ शकतात. अब्दुल कलाम म्हणतात की स्वप्न ते नाही जे तुम्हाला शांत झोपी लावतात, स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपूच देत नाहीत. बरोबर आहे ना? स्वप्न ते आहे जे तुम्हाला शांत झोपूच देत नाही. तुमचं ध्येय एवढं मोठं ठेवा, एवढं मोठं ठेवा की लोक हसले पाहिजे, हे गवळ काय करायचं. मग लक्षात ठेवा तुमचं ध्येय खूप मोठं आहे आणि ते गाठण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील पाहिजे. छोटीशी गोष्ट ध्येय असू शकत नाही, ध्येय खूप मोठी गोष्ट आहे. लोक हसले पाहिजे आपल्या ध्येयावर, काय करायला चालेल खुळं, खुळ्याने पण दाखवायचं, मग म्हणतील हे छान आहे. आतापर्यंत या मातीत जेवढी काही महामाया होऊन गेले ना, त्या सगळ्यांना त्रास सहन करावा लागलाय, सगळ्यांना. कर्वेंनी महिला कल्याणाचं एवढं मोठं काम केलेलं आहे. कर्वेंना वाईट टाकलं होतं, त्यांनी विधवेबरोबर विवाह केल्यावर वाईट टाकलं होतं, आणि याच कर्वेंची 90 सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा 1.5 महिना त्यांच्या गावाने, ज्या गावाने बहिष्कार टाकला होता, हाकलून दिलं होतं, त्या गावानं 1.5 महिना त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम घेतला. वेळ जाऊ द्या. संयम खूप मोठी गोष्ट आहे, म्हणून हे महामानव आहे. आपण मानव आहोत. सावित्रीबाईंना कमी त्रास झाला. ध्येयाच्या मार्गावर कशा पद्धतीने अटल राहायचं, कमी त्रास झाला. अरे त्याची आबरू लुटण्याचा पण प्रयत्न झाला पुण्यात. शाळेत जात असताना बाई हटली नाही. तुम्हाला माहिती आहे, एखादा माणूस यशस्वी व्हायला लागला, स्वतःची आयडेंटिटी निर्माण करायला लागला मॅडम. माणसांमध्ये खूप आहे. माणसांमध्ये जनरल माणूस म्हणते मी बाई नाही, मग माणसं म्हणते मॅडम बायांमध्ये आली ते, तसं नाही. जनरल माणसांमध्ये, मानव प्राण्यांमध्ये खूप आहे की कुणीतरी आयडेंटिटी स्वतःची निर्माण करायला लागला, मोठा व्हायला लागला, त्याचं नाव व्हायला लागलं, थोडंसं त्याच्या कला कौशल्य नावाजलं जाऊ लागलं. 3 गोष्टींनी त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न होतो. इथं मी 5 म्हणते, पण मला इथं 3 म्हणायचे. आणि ते 3 गोष्टी आहेत, चांगलं लक्षात ठेवा. भय, भ्रम, चारित्र्य हनन. हे तुमच्याबद्दल होत असेल तो आप सही ट्रॅक पे हो, मागे वळायचं नाही, आप सही ट्रॅक पे हो. सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या कामापासून मागे फिरण्यासाठी भय निर्माण केलं जातं, भीती. मग तुमच्या बाबतीत भ्रम निर्माण केले जातात, अफवा. आणि तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त पीक कसले येतं? गहू बाजरी नाही, तांदूळ नाही, अफवा. असं जोरदार पीक येतं आपल्याकडे अफवांचं. गणपती दूध पितोय, कुणाच्या अंगठ्यातून कुंकू पडते, कोणता पूल पडलाय, परळचं पूल पडला, चेंगराचेंगरी झाली, माणसं मेली. आपल्याकडे अफवाचं प्रचंड जोरदार, माणसं जीवानीशी जातात पण अफवा पसरवतात. हे याला म्हणते शब्द आहेच आहे, बौद्धिक धिकारपणाचे डोहाळे. ही कुठल्याही तर्कावर आधारित खात्री करून घ्यायची नाही आणि अफवा पसरवून सुटायच्या. आहे दिन काहीतरी सुरूच असतं आपल्याकडे, काहीतरी कुठली तरी अफवा. प्लीज फोन सायलेंट ठेवा. अफवांचं पीक आपल्याकडे जोरदार येतं. अफवा खूप मोठ्या प्रमाणात पसरवल्या जातात, आपण खात्री करून घेत नाही. तर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये काय रुजवलं पाहिजे? विवेकवाद ही महत्वाची गोष्ट आहे, विज्ञानवाद ही एक महत्वाची गोष्ट आहे. माझा SYBSCचा एक मुलगा, मी त्याला 3 वर्ष बघत होते, म्हणजे मला कोणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाहीये. मी निपक्ष आहे, मी निधर्मी आहे, मी माणूस मांडते स्वतःला, म्हणून जरा तटस्थपणे काही गोष्टी इथे मांडते आहे, काही मुद्दे मांडते आहे. माझा SYBSCला शिकणारा मुलगा नंगे पाव रोज जाता थांबला 9 दिन, कोणत्या तरी खेड्यातून बाहेरच्या, आणि त्या स्टँडवरून येतो ना तिथे इतकं गलिच्छ, पावसात पण ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तो पिरियड असतो, आणि तो पूर्ण काटे कचरा काय एवढ्या लांबून येतो आहे. मला म्हटलं अरे त्याला बोलून घेतलंय का, हे काय. त्याला तर हा फील होता, ही क्रेज होती की मी इतरांपेक्षा तो छटके होत आहे, भारी क्रेज कोणाला काहीतरी वेगळं करण्यात. म्हणजे मी माझं सगळं आयुष्य उपनगरमध्ये गेलं, जन्म माझा उपनगरला झाला नाशिक मधल्या, आणि तिथे इच्छामणी मंदिर होतं तेव्हापासून.
तेव्हा आम्ही कधीतरी पोरं स्वाध्यायाला वगैरे मी इच्छामणी मंदिरात जायचे. आणि तेव्हा काय आजच्या सारख्या संकष्टीची फॅशन नव्हती. आता तिथे पाय ठेवायला जागा नसते मला वाटतं. साधारण अलीकडे प्रचंड फॅशन झाली. संकष्टी म्हणजे इच्छामणीला जायचं. अरे तुझ्या मनात भाव आहे तो घर बसल्या पण देव तुला भेटेल, दिसेल, तुझ्या गर्भात असेल तर. एवढं क्रेज तेव्हा नव्हतं. म्हणजे मी अवाक होते कसे बदल होत गेलेले आहेत. किंवा आता 9 दिवसांचं जे होतं 9 साड्या नव्या 9 रंग्या रंगाच्या, सॉरी मला इथं पण काही भावना दाखवायच्या नाही. मी व्यक्ती म्हणून बोलते की मी कोणता रंग नेसावा हे कोणीतरी दुसरं कसं कंट्रोल करू शकतं. हा मेंदू इथेच घाण ठेवतो आपण. खूप उच्च पदस्थ लोक, उच्च शिक्षित बायका तर बायका पुरुषांनी पण रंग पाळले अलीकडे. अगदी भयंकर. हा आणि मग आपल्यावर व्हॉट्सअपवर कोटी फिरत होती, सरड्याला पण लागवतील असे रंग बदलले बायका पुरुष. म्हणजे मला प्रश्न पडतो, आता त्याची कहाणी तुम्हाला माहिती आहे. वृत्तपत्राचा खप होत नव्हता आणि मग त्या संपादकाने नंतर कबूल केलं. मग काय करायचं, वृत्तपत्र चालवायचं. तर मग आम्ही दिले 9 रंग आणि मग बायांचे फोटो छापले. मग असा खप वाटला, असा खप वाटला, आज काय त्या वृत्तपत्रात तेवढा मोठा खप आहे. आम्हाला सांगितलं जातं नाही नेहमीचे 9 रंग आहे. आम्ही पण उच्च पदस्थ, उच्च शिक्षित, आम्ही मेंदू केव्हा घाण ठेवले. आम्ही घातल्या 9 दिवशी 9 रंगाच्या साड्या, मिरवलं, काढले फोटो. पण एक वेगळा विचार आपण करू शकतो का? आपण एक वेगळा विचार करू शकतो का की मी कोणता रंग नेसायचा याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे कसा असू शकतो? मी संगमनेर कॉलेजला गेले होते, मालपाणी कॉलेज व्याख्यान होतं तिथे मला माझ्याच विचारांना जुळणारी अशी एक मैत्रीण भेटली, सुवर्णा बेनके. मोठं नाव आहे सुवर्णा बेनके मॅडम, मराठीच्या अभ्यासक काय त्याला. त्या मला म्हणाल्या, त्यांनी आल्याने माझ्याकडे बघितलं, त्या दिवशी पण कुठला तरी रंग होता. बायका रंग यासाठी पाहायच्या फोनमध्ये की ती साडी आदल्या दिवशी तयार ठेवायची, दुसऱ्या दिवशी घालायची. मला रोज कॉलेजला जाताना किंवा बाहेर कुठे व्याख्यानाला जाताना यासाठी ते पाहावं लागायचं की आज पिवळा सोडून कोणताही दिसायचं. आणि मी त्या दिवशी गेले, नेमका तो रंग होता, विपरीत रंग नेसून गेले. बेनके मॅडमने माझी पारख मला बघितल्या क्षणी केली. त्या म्हणाल्या की आज अमुक रंग होता, तुम्ही अमुक नेसलाय. मला पण ते रोज पाहावं लागतं म्हणे. आज तो नाहीये ना, आज जो रंग आहे तो नेसायचा नाही. आहे आपल्यासारखं विचार करणारे लोक आहेत, पण संवादाचा अभाव आहे. संवादाचा प्रचंड अभाव आहे. आपण संवादच साधत नाही होत. खूप बोलणं कमी झालंय. म्हणजे एखाद्याला खूप यश मिळालं, एखादा प्रावीण्य मिळालं ना, तर व्हॉट्सअप ग्रुपवर आपण काम केलेलं अभिनंदनतील फुलाचे सिम्बॉल टाकलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती समोरून आली तरी आपण बोलत नाही. आपण गृहीत धरतो काल फुलं टाकली तिथं, आता काही बोलायची गरज नाही. पण त्याच्याशी ते बोलून जर त्याला शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केलं तर किती छान आहे ना वगैरे. तर समाज माध्यमांचा वापर, बरोबर ना मॅडम, समाज माध्यमांचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करता येतो, परंतु तो डोळसपणा मोठ्यांमध्ये पण अजून आलेला नाही, पोरांमध्ये तर अजिबात आलेला नाही. मुलं काय करतात बघा या सोशल मीडियावर. आता मला युट्यूब लाईव्हवर जी मुलं ऐकत आहेत त्यांनी पण ऐका की समाज माध्यमांचा वापर चांगल्या पद्धतीने कसा करता येऊ शकतो. एक उदाहरण याचं सांगते. अलीकडेच लासलगावमध्ये कोरोनामध्ये ज्या महिला विधवा झाल्या, एकल महिला, त्यांच्यासाठी आम्ही एक कार्यक्रम घेतला. नगरहून सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ञ, शैक्षणिक विचारवंत हिरप्पा कुलकर्णी सर आले होते. कुलकर्णी सरांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मी सांगितलं की असा एकल महिलांसाठी कार्यक्रम घ्यायचा आहे. शासनाच्या कोणत्या योजना आहेत त्या महिला गरजू आहेत. भयंकर परिस्थिती आहे, भयंकर. आपण ठीक आहे, आपण सुखवस्तू घरातले आहोत, 2 वेळचं खाणं आपल्याला मिळत आहे, परंतु ह्या महिलांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तो मजुरी करणारा असेल ना, तो गेलाय, त्याला काही पेन्शनची भानगडच नाहीये. काहींच्या घरचे सगळे पुरुष मंडळी गेले. बरं, पुरुष राहण्याची कारण काय आहे की कामानिमित्त जास्त बाहेर पडायची ही मंडळी. हे होतं. इम्युनिटी पॉवर ही एक दुसरा घटक असू शकतो. तर तिथे त्या विधवांसाठी एक कार्यक्रम घेतला. हिरप्पा कुलकर्णींचा उल्लेख करण्याचा उद्देश असा आहे की त्यांनी बाप जन्माआधी गमावलेल्या एका पोरीविषयीची पोस्ट टाकली होती. एवढीशीच पोरगी आहे, 9 वर्ष जन्माला आली, बाप कोरोनात गेला, गौरी तिचं नाव. त्यांनी आव्हान केलं त्या पोरीचं पुढे काय. आई एकच छोटीशी पोरगी, 18-20 वर्षाची पोरगी आहे, तिने त्या मुलीला जन्म दिलाय. बाप नाहीये, सासर माहेरचं कोण नाही. अशा वेळेला कोणी पाठीशी उभं राहत नाही. प्रचंड स्वार्थांत होतो आपण.
मग समाज म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. समाज माध्यमांचा वापर कसा चांगल्या पद्धतीने करता येतो याचे उत्तम उदाहरण मी देते आहे. कुलकर्णी सरांनी त्यांच्या वॉलवर टाकलं की ही पोरगी आहे गौरी, तिच्यासाठी निधी जमा करतो आहोत आम्ही, तिच्या पुढच्या आयुष्यासाठी भविष्यासाठी समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. सगळ्याच गोष्टी शासनावर सोडून चालत नाही. समाज म्हणून आपण काय करतो? दानशूर व्यक्ती असतात समाजामध्ये, काहीतरी करण्याची उर्मी असते. 2 दिवसात त्या गौरीसाठी 1.5 लाख रुपये जमा झाले. कुलकर्णी सरांची वॉल तुम्ही चालू शकता जाऊन. 2 दिवसात 1.5 लाख रुपये जमा झाले. 1 दिवसाची ती पोरगी. बरं, ते असं घेतले पैसे देऊन नाही टाकले, दृष्टी असतात, सामाजिक विचारवंत माणसं असतात ना, ती दृष्टी असतात. त्यांनी त्या 1.5 लाख रुपयांचं किसान विकास पत्र केलं 10 वर्षांसाठी. 10 वर्षांनी त्या पोरीला त्याचे दुप्पट पैसे दिले. समाज म्हणून एवढं मोठं काम केलं. हे करता येऊ शकतो हो. समाज माध्यमांचा अधिक चांगल्यातला चांगला वापर. खूप गोष्टी आहेत. ही तरुण पोरं आहेत ना, ऍनिमेशन मध्ये वगैरे त्यांना प्रचंड इंटरेस्ट आहे. ग्राफिक्स वगैरे तयार करता येतात, खूप चांगलं करता येतं, त्यातून रोजगार सुद्धा मिळू शकतो. आणि काय नाही स्मार्टफोनमध्ये सगळे ऍप्स असतात, सगळे डेव्हलप झाले, खूप गोष्टी आहेत. सर्च करायचं तुम्ही प्ले स्टोर मधून आणि खूप गोष्टी शिकू शकता. पण आपली पोरं नको तिथं रमतात. संवादाचा अभाव ही गोष्ट आहे. येता जाता पाहतो आम्ही पोरांना, काय चाललंय, कट्ट्यावर बसलेले असतात, काय चाललंय रे, काय बघतोय. ही थोडीशी अप्रत्यक्ष भीती असू द्या, जी बाहेरच्या पोरांना आहे ती घरातल्या पोरांना पण असू द्या. काय करताय म्हणून काय आई बाबांचं लक्ष आहे. या सगळ्या गोष्टी खूप बारीक गोष्टी आहेत ज्या आपण परिवर्तनासाठी करू शकतो, खूप चांगल्या गोष्टीसाठी करू शकतो. हा, आपण काय करतो खूपदा, मग असे तो मुद्दा राहिला मला बोलता की मागे खेचणं हा प्रकार आपल्याला खूप दिसून येतो. की खूपदा काय होतं, खूप माणसं अशा विकृतीची असतात समाजामध्ये. एखाद्याची रेष मोठी झाली आहे ना, तर ती पुसण्यासाठी प्रचंड ऊर्जा लावतात, नानाविध खूप वेळ घालवतात. पण त्यांना ही जाणीव नसते की एवढी ऊर्जा मी या रेषेपेक्षा मोठी रेष काढण्यासाठी लावली असती ना, असं पण याला भरून पाडलं असतं. पण मी सांगते ना, बुद्धिवर ताण द्यायला लोकांना आवडत नाही. आपल्याकडे वैचारिक करण्याच्या भानगडीत पडत नाही लोक. इव्हेंट मध्ये खूप मजा येते आपल्याला, इव्हेंट खूप आवडतात आपल्याला. तो 9 दिवसाचा पण तोच इव्हेंट होता. इव्हेंटची प्रचंड क्रेज आहे आपल्याला. बुद्धिवर ताण देत नाही आपण. आणि आपण इतके करंटे आहोत की पुढच्या पिढीच्या पदरात सुद्धा आपण हे आंधळ दान टाकत जातो. अमुक एक गोष्ट काय करतो, म्हणजे बीएससीच्या मुलीला म्हणाले मी की अगं अमुक एक उपास धरलाय, चक्कर येऊन पडली धाडकन परिपाठाच्या वेळी. काय झालं? उपास धरला. का धरला? आईने सांगितलं. आईला विचारले होत्या, जाधव मॅडमने विचारले. शास्त्रीय कारण असेल तर जाधव मॅडम उद्यापासून धरणार आहे उपवास. ती पोरगी गेली, ती म्हटली आई मॅडमने विचारले का धरायचा उपवास. आई म्हटली वटवट नाही करायची जास्त, जरा बोलायचं नाही, जेवढं सांगितलं तेवढं करायचं. हे किती आंधळ दाट टाकतो आपण पुढच्या पिढीच्या पदरात. हे उत्तर आहे का? हे उत्तर आहे का? पालक म्हणून, गुरु म्हणून, शिक्षक म्हणून, एक व्यक्ती म्हणून आपण असलं आंधळदान आपल्या पोरांच्या विद्यार्थ्यांच्या पदरात टाकत नाही ना, हे पण पाहायला पाहिजे. काहीतरी शास्त्रीय आधार असेल ना, काहीतरी कार्यकारण भाव असेल, पोरांना विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे. हल्ली मॅक्झिमम शिक्षकांना विचार करायचा नसतो आणि विद्यार्थ्यांना करायचा नसतो. ते त्यांच्यासाठीच विद्यार्थी घडवतात. सॉरी टू से, पण मोठ्या प्रमाणात हे आहे, हे वास्तव आहे. महाराष्ट्रावर मी फिरते व्याख्यानाच्या निमित्तानं, वेगळ्या वर्कशॉपच्या निमित्तानं, तेव्हा हे निरीक्षण करत असते. इतकं टाकून चालतं ना, रट्टा मारसारखं नाहीये ना. तुम्ही अरे जिवंत पोरं घडवतात, तुम्ही जिवंत. त्यांच्या आई बाबांनी स्वाधीन केले तुमच्या 3 वर्ष, की हा शिक्षक जे करेल ते बेस्ट असेल. पण ही माझ्याकडे इंटरनल कुठून असेल किंवा हे निरीक्षण कुठून असेल, तर मॅडमने मगाशी मॅडमने माझा परिचय करून देताना सांगितलं की दुसरीच्या वर्गाला शिकवायचे मी. यस, दुसरीच्या वर्गाला शिकवायचे पीडीएफ बेसवर. म्हणून कदाचित मला गोष्टीच्या रूपाने चांगल्या प्रभावीपणे सांगता येत असतील काही गोष्टी. सोपं आणि प्राध्यापकाची व्याख्या ही गोष्ट लोकांनी केलेलीच आहे का? सोपं अवघड करून सांगणारा प्राणी प्राध्यापक म्हणे. सोप्याच पद्धतीने सांगता येतं ना, अवघडाकडे जायची गरज नाही.
पण याच्यासाठी आपल्याला विचार प्रवृत्त व्हावं लागेल. इथे जेवढे ज्येष्ठ प्राध्यापक बसलेले आहेत, मला सॉरी पण मला नावं माहिती नाही सगळ्यांची, पण कदाचित मी सांगते त्यापेक्षा चांगला आशय आणि मुद्दे तुमच्याकडे असू शकतील बरं का. आणि तुम्ही असहमत असाल ना, खुशाल मांडा की मॅडम या मुद्द्याशी असहमत आहे, खुशाल, तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे. युट्यूब लाईव्ह वर जी मुलं असतील त्यांचे प्रश्न जर चॅट बॉक्स मध्ये येत असतील ना सर, बरं का, तरी पण काही ऑब्जेक्शन असेल तरी पण त्याला उत्तर देऊया आपण. नाही का, असं आहे ना, बोलायचं निघून जायचं. अरे त्यांचे काहीतरी प्रश्न होते, कुछ सवाल थे, उसके जवाब ही नहीं दिया आपने, असं नाही चालत. एक तर चालना देऊ आपण किंवा आपल्या दुरुस्ती करून जाऊ, दोन गोष्टी करू शकतो. मला बरोबर 1 तासाची वेळ दिली आहे आणि माझ्याकडे मला वाटतं शेवटची 7 मिनिटं बाकी आहे. बोलताना जो भान ठेवतो तो वक्ता, याच्यावरही माझा विश्वास आहे. आणि आपल्याला ज्यांनी बोलवलेलं आहे ते नंतर अडचणीत येऊ नये म्हणून पण वेळेत उरकायचं असतं. नाही तर मग सिंग मॅडम काय मॅडम काय खरं नाही, आणलं कोणी होतं, बाईविषयी काय म्हणणार आहे, बाईला आणलं कोणी होतं. त्याचा 3 नंबरला आहे, आधी 2 बोला. तर ती पण वक्ता म्हणून मी काळजी घेत असते. मैत्रिणींनो, बहिणींनो, भावांनो, माझ्या अध्यापक बांधवांनो, जाता जाता शेवटच्या 2 कविता. मूळ पिंडच कवयित्रीचा असल्यामुळे त्या पण प्रेरणेवरच आहेत दोन्ही कविता. एक हिंदी आहे आणि एक मराठी आहे. हिंदी माझी नाही, संग्रहित आहे. मराठी माझी आहे. नुकतंच आम्ही नाशिकमध्ये एक मोठे महिला साहित्य संमेलन घेतलं. पाटील मॅडम आलेले आहेत, मॅडम होते त्या संमेलनाला. जाता जाता युट्यूबवरच्या माझ्या मुलांनो, विद्यार्थ्यांनो, तुम्ही उद्याचा भविष्यकाळ आहात त्या भारताचा, आशा स्थान आहात. आणि इथं हॉलमध्ये उपस्थित असलेले सगळे संयोजक, आयोजक आणि उपस्थित सर्व, एक गोष्ट लक्षात ठेवूया, हिंदीमध्ये खूप छान पद्धतीने सांगितली. मला असं वाटतं साहित्य हे समाज परिवर्तनाचं खूप मोठं माध्यम आहे. मी नाटक किंवा एक पात्री का निवडला तर मला असं वाटतं की कलेतून खूप मोठं परिवर्तन होऊ शकतं. मॅडमने मगाशी उल्लेख केला की मी अरुणा बोलते, हा एक पात्री प्रयोग करते. तो 42 वर्षाची कोमामध्ये होती परिचारिका, तिच्यावर बलात्कार झाला होता आणि ती कोमातच गेली. त्याच्यानंतर अलीकडेच 19 तारखेला एका महिला साहित्य संमेलनात माझा नवीन 4था प्रयोग आला, एक पात्री प्रयोग. मैं असिफा बोल रही हूँ, मी असिफा बोलते आहे. ती 8 वर्षाची मुलगी कठुआची, जिच्यावर रेप झाला होता. असे विषय निवडूया ना आपण संवेदनशील, कारण आपण इतके धूर्त आहोत ना. मग अशी म्हटल्याप्रमाणे आपण प्रचंड स्वार्थांध, धर्मांध, कट्टर करंटे आहोत. ते यासाठी की एखाद्यावर अन्याय झाला ना तर आपण आधी न्यायाच्या भूमिकेने नाही बोलत, निषेध व्यक्त करण्याच्या अगोदर आपण काय करतो, त्याच्या जाती धर्माचा अनालिसिस करून टाकतो आणि मग ठरवतो भूमिका घ्यायची की नाही, निषेध नोंदवायचा नाही. म्हणून म्हणते आपण म्हणायला माणूस आहोत, आपण खऱ्या अर्थाने माणूस नाही आहोत. माणूस जो आहे त्याच्याकडे संवेदनशीलता आहे, ती कितीशी राहिली आपल्याकडे. एक वेळ होती ना, काटा जरी टोचला दुसऱ्याला तरी आपल्या डोळ्यात पाणी यायचं. ती एक वेळ होती, वन्स अपॉन अ टाइम. आता ती वेळ नाही. आता अशी रक्त लांछित डेड बॉडी पडलेली असेल तरी डोळे पटकन पाहत नाही आपले, पटकन झटकन निघून जातो आपण आपली गाडी घेऊन पुढे. किती माणुसकी किती मागे सोडून आलोय नाही आपण. मी जिजाऊ, मी सावित्री बोलते, मी अरुणा बोलते, मैं असिफा बोल रही हूँ किंवा मी असिफा बोलते. हे 4 प्रयोग मी करते आहे, कारण कलेच्या माध्यमातूनच परिवर्तन होऊ शकतं यावर माझा विश्वास आहे. तुमचं माध्यम कदाचित वेगळं असेल, मे बी प्रत्येकाचं व्यक्त होण्याचं, प्रभावी व्यक्त होण्याचं माध्यम वेगळं असू शकतं. तुमचा ज्या परिवर्तनाच्या माध्यमावर विश्वास आहे ते माध्यम वेगळं असू शकतं. आणि ज्याचा परिवर्तनावर विश्वास आहे, प्रयत्नांवर विश्वास आहे, सकारात्मकतेवर विश्वास आहे, त्यांच्यासाठी तू अपनी खूबियां ढूंढ, तू अपनी खूबियां ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग हैं ना. तू अपनी खूबियां ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग हैं ना. अगर रखना है कदम तो आगे रख, अगर रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग हैं ना. सपने देखने हैं तो ऊंचे देख, सपने देखने हैं तो ऊंचे देख, सपने देखने हैं तो ऊंचे देख.
अंदर जुनून की चिंगारी भड़का, तू अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए लोग है ना। प्यार करना है तो खुद से कर। सिंपल, मी प्रचंड प्रेम करते स्वतःवर, केलं पाहिजे। आपण इतरांचा द्वेष करण्यात इतका वेळ घालवतो ना, स्वतःवर प्रेम करायला विसरून जातो। प्यार करना है तो खुद से कर, नफरत करने के लिए लोग है ना। तू अपनी अलग पहचान बना, तू अपनी अलग पहचान बना, भीड़ में चलने के लिए लोग है ना। और आखिर शेवट, तू कुछ करके दिखा दुनिया को। जन्माला येतो, खातो पितो, कमवतो आणि मरतो आपण। तुम्ही मेल्यानंतर, तुमचं दहावं घातल्यानंतर वर्ष श्राद्धालाच तुमचा फोटो निघतो संदूक में से। तुम्ही काय करून गेले तर तुमच्या मागच्या पिढ्यांनी तुम्हाला आठवावं, तुमच्या तालुक्यानं गावात फोटो निघतो संदूक में से। तुम्ही काय करून गेले तर तुमच्या मागच्या पिढ्यांनी तुम्हाला आठवावं, तुमच्या तालुक्यानं गावानं पाड्यानं खेड्याने आठवावं। काय केलं तुम्ही? काही चांगलं करा, कुछ तो अच्छा करो। म्हणून शेवटचं ओळी आहे, तू कुछ करके दिखा दुनिया को, तू कुछ करके दिखा दुनिया को, तालियां बजाने के लिए लोग है ना। शेवटची माझ्यासारखीच माझी कविता, आता ती कशी ते तुम्ही ऐकून ठरवा। कवितेने समारोप करते आहे। कवितेचे नाव आहे तरी पुरते इथे आहे। स्पष्ट बोलणाऱ्यांना प्रचंड अडचणी सहन कराव्या लागतात आणि त्या सहन करतात तेच लोक पुढे जातात। त्यामुळे अडचणी गृहीत धरून आपण काम करायचं। किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे, किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे। अनितीच्या जगामध्ये नीतीला पूजते आहे, अनितीच्या जगामध्ये नीतीला पूजते आहे। किती वादळ परतवली तुफान झेली आहे, किती वादळ परतवली तुफान झेलली आहे। जिव्हाळ्याच्या शब्दांनी माणस जोडते आहे, किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे। सुखाने नांदते येथे, हे गुज माझंच नाही, तुमच्या सगळ्यांचं असू शकतं। सुखाने नांदते येथे दुखाशी भांडते आहे, गुजमी काळ जाते या जगाला सांगते आहे। उद्याचे स्वप्न माझ्याला डोळ्यातली आहे, उद्याचे स्वप्न माझ्याला डोळ्यातली आहे। हरवणे नियतीला मी, हरवणे नियतीला मी हताशा जिंकते आहे। किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे। रमा साऊ जिजाऊची, रमा साऊ जिजाऊची मी लेकरे आहे। माझी लेखणी कविता पुरती लेकरे आहे। भीती आता कसली ना, भीती आता कसली ना, कुठले शर्यही नाही। माझे संविधानच रे, माझे संविधानच रे, माझ्या जगण्याची ग्वाही, मुक्त जगण्याची ग्वाही, माझ्या जगण्याची ग्वाही। शेवटच्या ओळी, सिर्फ हंगामा खड़ा करना ही मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश ये है कि सूरत बदलनी चाहिए। आप तेरे सीने में ना सही, मेरे सीने में सही हो कहीं भी, मगर आगे चलनी चाहिए। ये सूरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए। आपण सगळे प्रयत्नशील राहू। धन्यवाद।